नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत. राज्यसेवेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न सातत्यानं येतोय, तो म्हणजे 2025 ला खरंच राज्यसेवा परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह असणार आहे की डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. म्हणजे हाच प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे येणारी राज्यसेवा ही कदाचित शेवटची ऑब्जेक्टिव्ह असू शकते. त्यामुळे अनेक विद्यार्थी जीवतोड मेहनत घेत आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, आता कन्फ्यूज राहण्याचं काही कारण नाही. आयोगाने यावरती स्पष्ट असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह असणार की ऑब्जेक्टिव्ह असणार. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या 2 मिनिटांमध्ये हीच बातमी आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी लोकमत वृत्तपत्राला बातमी आलेली आहे. या ठिकाणी काय म्हटले बघा, राज्य लोकसेवा आयोगातर्फे, आधी हेडिंग आहे एमपीएससी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम किंवा अफवा. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत वर्णनात्मक पॅटर्न 2025 पासूनच लागू केला जाणार आहे. वर्णनात्मक पॅटर्न बद्दल समाज माध्यमात विविध संभ्रम व अफवा पसरत आहेत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी आयोगाकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागवली. त्याला उत्तर देताना राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक पद्धतीने 2025 पासूनच होत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. या ठिकाणी माहितीच्या अधिकारात जी काही माहिती मागवली गेली विद्यार्थ्यांच्या वतीनं, त्याला उत्तर देताना आयोगाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 2025 पासून राज्यसेवेची जी परीक्षा आहे ती वर्णनात्मक अर्थात डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्येच असणार आहे. आता हे इथे क्लिअर झालेलं आहे. मग या ठिकाणी थोडंसं स्पष्टीकरण दिलंय की बाबा 2023 पासूनच हा पॅटर्न लागू होणार होता, पण विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव परत तो 2025 पासून लागू करण्यास ठरलं. पुढे बघा काय म्हटलं या ठिकाणी, 23 फेब्रुवारी 2023 रोजी वर्णनात्मक पॅटर्न 2025 सालच्या परीक्षेपासून लागू करण्यासंदर्भातील निर्णय घेतला. त्यात बदल करण्याचा आयोगाचा कुठलाही मानस नाही, असे उत्तर आयोगाकडून माहिती अधिकारात अर्जाला देण्यात आले. म्हणजेच जे ठरलंय त्याप्रमाणे 2025 पासून हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणार आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारे बदल करण्याचा आयोगाचा मानस नाही, असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कुठल्याही प्रकारच्या मनात शंका उपस्थित न करता 2025 पासून किंवा त्यानंतर तुम्हाला परीक्षा द्यायची असेल तर आता तुमचा जो अभ्यास आहे हा वर्णनात्मक स्वरूपात म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननेच तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. कारण सध्या तरी एमपीएससी आपल्या भूमिकेवरती ठाम आहे. 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपामध्येच पेपर होईल असं या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला चांगलं गायडन्स व्हावं या अनुषंगानं आपण कंबाईनची एक बॅच सुद्धा सुरू करत आहोत. ही बॅच मध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांचा समावेश आहे. राज्यसेवेच्या अनुषंगाने सुद्धा आपण लवकरच बॅच लॉन्च करत आहोत. तेव्हा अधिक माहितीसाठी 8888 99 61 16 या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे राज्यसेवा आणि कंबाईनच्या अनुषंगाने अधिकाधिक माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आजच हे इग्नाइट अकॅडमीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.